नमस्कार पालकांनो, मी शिवन्या आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही आरटीई फॉर्म भरला आहे आणि आता रोज एकच प्रश्न आहे, लॉटरी लागेल का? मेरिट लिस्ट कधी आणि कधी बघायची? नंबर नाही लागला तर पुढे काय करायचं? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण इथे सगळी माहिती आहे। सगळ्यात आधी जाणून घेऊया लॉटरी म्हणजे काय। आरटीई अंतर्गत 25% सीटसाठी ऑनलाईन लॉटरी सिस्टीम असते। लॉटरी पूर्णपणे कम्प्युटराइज्ड आणि ट्रान्सपरंट असते, कुणालाही मॅन्युअली निवडता येत नाही। आता लॉटरी लागण्याचे चान्स जास्त काही गोष्टींवर आहेत, त्या मी तुम्हाला सांगते। घराजवळची शाळा, कॅटेगरी वॅकेन्सी, महत्त्वाचं म्हणजे काय, पैसे देऊन लॉटरी लागत नाही। त्यानंतर आपण जाणून घेऊया आरटीई लॉटरी प्रोसेस स्टेप बाय स्टेप। 1, सगळे व्हॅलिड फॉर्म सिस्टीम मध्ये लॉक होतात। स्टेप 2, एज्युकेशन डिपार्टमेंट कडून लॉटरी डेट जाहीर केली जाते। स्टेप 3, कम्प्युटर रँडमली चाइल्ड प्लस स्कूल मॅच करतो, अवेलेबल सीट नुसार अलोकेशन होते। स्टेप 4, मेरिट लिस्ट पब्लिश होते। त्यानंतर आपण जाणून घेऊया मेरिट लिस्ट कशी बघायची। मोबाईलवर rte25admission.maharashtra.government.in ही वेबसाईट ओपन करायची। तुम्हाला खाली डिस्प्लेला ही वेबसाईट दिसतच असेल। लॉटरी रिझल्ट मेरिट लिस्ट वर क्लिक करायचं आहे। ऍप्लिकेशन आयडी आणि मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे। रिझल्ट स्क्रीनवर दिसेल, स्कूल नेम, स्टेटस सिलेक्टेड करा, या गोष्टीचा स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका। लॉटरी लागली तर पुढे काय करायचं? जर सिलेक्टेड दिसत असेल तर दिलेल्या तारखेत स्कूलमध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तर बर्थ सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट। जर तुमची कास्ट जनरल असेल तर लागणार नाही। डेडलाईन मिस करायची नाही, ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते। लॉटरी नाही लागली तर काय करायचं? सगळ्यात आधी तर घाबरायचं कारण काहीच नाही, कारण की नेक्स्ट राऊंड वेटिंग लिस्ट लागते का ते पहा। दुसऱ्या स्कूलमध्ये वेकेन्सी असेल तर सेकंड राऊंड मध्ये चान्स मिळू शकतो। लॉटरी नाही लागली तर पुढच्या वर्षी पुन्हा अप्लाय करता येतं। आता काही कॉमन मिस्टेक्स आहेत, त्या फॉर्म भरताना ह्या केल्याच जातात आणि पालकांकडून ह्या होतातच। रॉंग डॉक्युमेंट्स अपलोड, ॲड्रेस प्रूफ मिसमॅच, डेडलाईन मिस, फेक एजंटवर विश्वास ठेवतात, या गोष्टी आपल्याला टाळायच्या। आता हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लॉटरी लागली की नाही लागली। भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।